इंद्रायणी मॅडम, आलं तुमचं ठिकाण. पप्प्या, पण भेटतील का रे विनोद सर? ते म्हणाले होते की अर्जंट कुठेतरी जायचंय त्यांना. अगं होईल तुमची भेट. ते माझ्यासारखे नेते थोडीच आहेत त्यांच्या पायाला भिंगरी असायला. काम होणार बघ. तू ये जाऊन, नंतर मग आपण बालगंधर्वाला जाऊन नाटक बघायला. माझी पण इच्छा आहे रे बघायची, पण आता नको. अगं असं काय, आता घरी पण सगळं व्यवस्थित आहे ना. म्हणजे बघ, शकुंतला काकीला पण बरं आहे, हे पण काम होणार आहे. अरे पण तू एक काम कर, तू आदूला फोन कर. नंतर करते. नाही, आत्ताच लाव. म्हणलं ना नंतर. अगं लाव म्हणलं ना मी, तू लाव फोन. ऐकत का नाहीस रे तू? मी नाही ऐकत, तू लाव फोन. हॅलो, झालं का काम? काम आटपलं की माझ्या आठवणीत कामच सुचत नाहीये. ओ अध्यक्षजी महाराज, अहो तुमचा रोमांस ना असा उडत 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 मोबाईलच्या बाहेर यायलाय बघा. अरे पप्प्या, काय रे आद्या, बायकोशी फ्लट करतोस होय? इथं 4 लोक असताना काय शोभतंय का तुला? पप्या, तू गपचूप इंदूला फोन दे. नाही दे. आता तू माझ्याशीच बोलायचंस. हिंदूशी रोज बोलतोस ना. श्रीकला, इथं कसली शाळा घ्यायला आलीस ग? म्हणजे असं न बोलवता कुणाच्याही घरी जातेस का? इंद्रायणी ताई, ते मी काय आलीस कशासाठी ते सांग ना. बघतेस काय अगं, बोल कशासाठी आलीस? शकुंतला काकी काल दवाखान्यात त्यांना भेटता नाही आलं ना ग मला, म्हणून इकडे आले. तुझ्या आई सारख्या आहेत ना त्या? हे बघ श्रीकला, इंदू, तू श्रीकलाशी एवढ्या मोठ्या आवाजात का बोलतीयस? शोभतंय का तुला हे असं वागणं? अहो महाराज, मी चौकशीच करत होते. आज दिवसभर नव्हते ना मी घरी, काळजी वाटत होती काकींची. पण मग घरी आलेल्या माणसाशी बोलायची ही पद्धत आहे का? ही अशी करतात चौकशी? महाराज, प्लीज तुम्ही इंद्रायणी ताईंना ओरडू नका. ऍक्च्युली त्यांनी मला घरात अचानक पाहिलं ना, म्हणून त्या तशा रिॲक्ट झाल्या, जे खूप ऑब्वियस आहे. इट्स ओके. पण तिच्याकडून मला हे असं बोलणं आणि वागणं अपेक्षित नाहीये. इंदू, अगं तू दिवसभर घरात नव्हतीस तर या श्रीकलानी शकुंतलाला काढा करून दिला आणि तू चक्क तिचीच उलट तपासणी घेतेस. काढा? शकुंतला काकू तुम्हाला तुमच्या आई सारख्या आहेत ना, त्या माझ्यासाठी सुद्धा खूप स्पेशल आहेत. मी काकींना बघून आले. हो, जा जा, काढाच पित असतील त्या. महाराज, मी निघू? येते हा. इंदूला हे काय झालंय? अशी का वागते ती श्रीकलाशी?
उठा उठा. त्रास होतोय का? अगं नाही नाही, बरी आहे मी. अगं ते श्रीकलाने काढा करून दिला ना मला, तर त्या काढ्यामुळे इतकी झोप लागली, कळलंच नाही मला. किती वेळ झोपले होते ग मी. बरं मी काय म्हणते, तू ते श्रीकलाकडून काढा शिकून घे बरं का इंदू. इतका चांगला काढा केला होता तिने. फार गोड आहे बाई ती मुलगी. ए विजू, काय पण काय बोलतोस रे? इंदू मामी, मी सांगू का? सांगा राया. पाठीला बळ लावून ढकलून पाडणं म्हणजे पाठबळ. प्रयत्न चांगला होता, पण पाठबळ म्हणजे आधार असणं. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या पाठीशी उभा राहून आपली साथ देतो म्हणजे पाठबळ देतो. आलं का लक्षात? अच्छा, म्हणजे तू तुझ्या कीर्तनात जसं सांगते तसं का? विठुरायाचं पाठबळ असलं की काहीच कमी पडत नाही. तेच पाठबळ ना? अगदी बरोबर राया. चला इंद्रायणी ताई, मी येऊ का? हाय मुलांनो. इंद्रायणी ताई, आय एम रिअली सॉरी. तुमचा तास सुरू होता आणि मी मध्येच आले ना. काही काम होतं का? ऍक्च्युली हो. काय की ही मुलं इतकी गोड आहेत ना की यांना भेटल्याशिवाय मला राहावतच नाही. म्हणून मी एक डिसिजन घेतलाय. आता मी इथेच नोकरी करणार. कायमची. चालेल ना मुलांनो? पाहिलं किती आवडते मी मुलांना. इंद्रायणी ताई, एकदा का इथे शाळा उभी राहिल्यावर मला शिकवायचा चान्स मिळेल ना? नाही म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. तुम्ही लय भारी टीचर आहात. इंदू मामी तुम्हाला नक्की चान्स देईल. हो, पण हे सगळं तुम्हीच म्हणत आहात. तुमची इंद्रायणी ताई तर काही बोलतच नाहीये. गप्पच आहे ती. हो इंदुताई, अगं ती खूप छान शिकवते. तू प्लीज एक चान्स दे ना तिला. इंदुताई प्लीज एक चान्स दे ना. हो ताई, प्लीज एक चान्स दे ना. टीचर खूप मस्त शिकवते. हो इंदुताई, प्लीज एक चान्स दे ना. प्लीज एक चान्स दे ना इंदुताई. प्लीज प्लीज इंदू मामी, प्लीज इंदू मामी. अरे हो हो हो, थांबा. तुमच्या इंदुताईला बोलू तर द्या. अगं इंदू मामी, हो म्हण ना. जर श्रीकला टीचर शिकवायला आल्या तर तुला पाठबळ मिळेल. वाव यार मुलांनो, किती हुशार आहात रे तुम्ही. इंद्रायणी ताई, चालेल ना मी शिकवायला आले तर? चालेल. थँक्यू सो मच इंद्रायणी ताई. काय शिकताय तुम्ही? दाखवा बरं मला. वाक्प्रचार. वाक्प्रचार. बर, बघू. हे बघा, आता निवडणुकीचा काळ आहे आणि आता जर आपण विचारपूर्वक निर्णय घेतला नाही तर फक्त गावातच नाही तर आपल्या सगळ्यांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आता सर्वानुमते या मोहितरावाच्या भ्रष्ट कारभाराला या गावात थारा मिळू द्यायचा नाही हे ठरवावं लागेल. बरोबर आहे माले मास्तर. आपल्या गावाला आता नवीन नेतृत्व पाहिजे. होय, जो आपल्या गावाचा विचार करेल आणि जो आपले प्रश्न समजून घेईल. अरे पण हे फक्त बोलताय तुम्ही सगळे. मोहितरावच्या विरुद्ध लढणार कोण याचा काही विचार केलाय का? पर्याय कोण आहे?
कारण सत्तेची मजबूत पकड असणाऱ्या उमेदवाराला जर आपल्याला हरवायचं असेल तर आपला उमेदवार सुद्धा त्याच ताकदीचा आणि स्वच्छ चारित्र्याचा पाहिजे. नाव आहे का कोणाच्या डोक्यात कोणाचं? आहे ना, चांगला हाडाचा कार्यकर्ता आहे, राजकारणाचा चांगला अनुभव आहे आणि महत्वाचं म्हणजे नीतिमान आहे. मास्तर म्हणजे आपल्या पप्प्याचं नाव सुचवायचंय का तुम्हाला? अगदी बरोबर ओळखलत. असं जर असं तर या नावाला माझं पुरेपूर अनुमोदन आहे. हा? एकदम परफेक्ट नाव आहे, आम्हाला तर मान्य आहे बा. अहो व्यंकू महाराज, तिकडं हायवेला अधोक्षज महाराजांचा ऍक्सिडेंट झालाय. अधोक्षज